राहुरी शहरातील खाटी गल्ली परिसरात चालू असलेल्या 4 अवैध गोवंश कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारावर ही धाड आयोजित करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी मिळालेल्या माहितीची त्वरित दखल घेऊन त्यांनी पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या पथकाला तातडीने तपास व कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार राहुरी शहरातील खाटी गल्ली परिसरात पथकाने छापा टाकला असता 4 मोठ्या वाड्यांमध्ये उभारलेले कत्तलखाने आढळून आले. कारवाई दरम्यान 28 जिवंत गोवंश जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेली मिळून आली. तसेच एका ठिकाणी अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो ज्यामध्ये 500 किलो गोमांस भरलेला असा सुमारे 4,62,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. परिसरात कातडी, रक्ताचे नाले व इतर साहित्य आढळून आल्याने अवैध कत्तलीचा प्रकार उघड झाला. पंचासमक्ष जागेची खात्री करून पथकाने सर्व मुद्देमाल जप्त केला. 7 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुटलेली गोवंश जनावरे तात्काळ गोरक्षकांच्या मदतीने गोशाळेत दाखल करण्यात आली. पोलीस नाईक भीमराज खरसे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अन्सार कुरेशी, वसीम कुरेशी, रियाज कुरेशी, मोहसिन कुरेशी, रियान कुरेशी, मुख्तार कुरेशी अशा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप ठाणगे करीत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख मुमक्का सुदर्शन, पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकळे, राहुल द्वारके, भीमराज खरसे, चालक चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.